Welcome students. Now the next article, that is the transmission of nerve impulse. You know that the nerve cells can be excited by the stimuli. When any nerve cell it receive the stimuli, that nerve cell gets excited. Okay. Now the nerve impulse is a wave passing along a neuron. Always the stimulus which is converted into nerve impulse, and that nerve impulse it is like a wave. जशी एखादी लाट आहे ना, ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते, त्याप्रमाणे हा जो नर्व इम्पल्स आहे हा लाटेसारखा हा जी न्यूरॉन आहे किंवा नर्व सेल आहे ना, तिच्या माध्यमातून हा पुढे पुढे पास होत असतो. द ट्रान्समिशन ऑफ द नर्व इम्पल्स along the long nerve fiber or the axon tube. It is due to the electrical charges across the neural membrane during the conduction. या ठिकाणी बघा, नर्व इम्पल्सचं जे ट्रान्समिशन होत असतं, ज्याला आपण म्हणतो संक्रमण होत असतं एका चेतापेशीकडून दुसऱ्या चेतापेशीकडे, बरोबर आहे. तर ते संक्रमण नर्व फायबरच्या द्वारे किंवा ॲक्झॉन ट्यूबच्या द्वारे होत असते. तर त्याला कारण काय आहे, तर कारण आहे इलेक्ट्रिकल चार्जेस ॲक्रॉस द न्यूरॉनल मेम्ब्रेन. आता न्यूरॉनल मेम्ब्रेन म्हणजे जसं बघा सेलला सेल मेम्ब्रेन असतो किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो ना, तसा जो नर्व सेल आहे किंवा न्यूरॉन आहे त्याच्या मेम्ब्रेनला किंवा ॲक्झॉन आहे, ॲक्झॉनचा जो मेम्ब्रेन आहे त्याला म्हणायचं न्यूरॉनल मेम्ब्रेन. तर त्या मेम्ब्रेनच्या जवळ असणाऱ्या इलेक्ट्रिकल चार्जेसमुळे त्या ठिकाणी नर्व इम्पल्सचं कंडक्शन होत असतं किंवा त्याचं वहन होत असतं. ईच न्यूरॉन हॅज अ चार्ज्ड सेल्युलर मेम्ब्रेन. प्रत्येक नर्व सेल जी आहे की नाही, तिचा जो मेम्ब्रेन आहे, ज्याला पेशी आवरण आपण म्हणतो, तो पेशी आवरण हा चार्जड असतो. तुम्हाला माहिती ना, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज, अशा प्रकारे त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल चार्जेस असतात. द प्लाझ्मा मेम्ब्रेन, आता बघा हा प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे हा जो न्यूरॉनल मेम्ब्रेन शब्द वापरला ना, त्यालाच हा प्लाझ्मा मेम्ब्रेन शब्द वापरलेला आहे. द न्यूरॉनल मेम्ब्रेन ॲक्च्युली सेपरेट्स द आउटर अँड इनर सोल्युशन्स ऑफ डिफरंट केमिकल कंपाऊंड्स, बट having approximately the same total number of ions. Okay student, so I will show you actually what is the outer and inner solution. In short, see here student, this is a neuron or nerve cell. Okay, now see here, the inner of the nerve cell, that is having inner solution, and the outer of the nerve cell, it is also called as extracellular fluid or the outer solution. तर इन्नर सोल्युशन म्हणताना म्हणजे नर्व सेलच्या आतमध्ये जे काही आहे त्याला आपण इन्नर सोल्युशन म्हणणार, आणि पेशीच्या बाहेर जो काही फ्लुइड आहे त्याला आपण आउटर सोल्युशन म्हणणार, किंवा त्याला आपण म्हणतो एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. एक्स्ट्रा म्हणजे बाहेर है ना, नर्व सेलच्या बाहेर इथे जो काही फ्लुइड भरलेला आहे बाहेर, त्याला आपण म्हणणार एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. तर ह्या दोन्हीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल कंपाऊंड्स जे आहेत ते भरलेले असतात. आतमध्ये वेगळे आणि बाहेर वेगळे डिफरंट केमिकल कंपाऊंड्स आर देअर, बट दे आर अप्रॉक्सिमेटली ऑफ द सेम नंबर ऑफ आयन्स. सो दे हॅव सेम नंबर ऑफ द आयन्स, or we can say the total number of the ions, they are similar in the inner side and the outer side. Okay student, now see here the external tissue fluid, जे आता तुम्हाला मी सांगितलं की नाही एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड, यालाच आपण काय म्हणणार एक्सटर्नल टिश्यू फ्लुइड. म्हणजे बघा पेशीच्या किंवा ऊतींच्या बाहेर असणारा फ्लुइड असा आहे तो, त्याला ECF म्हणतात किंवा एक्सटर्नल टिश्यू फ्लुइड म्हणतात. इट हॅज बोथ सोडियम आयन्स अँड पोटॅशियम आयन्स. तर या बाहेर सोडियम आयन आणि पोटॅशियम आयन दोन्ही आयन्स या ठिकाणी ECF मध्ये आढळतात. बट देअर इज प्रीडॉमिनन्स ऑफ सोडियम आयन्स अँड क्लोराईड आयन्स. पण जास्तीत जास्त प्रमाणात पेशींच्या बाहेर जे सोल्युशन आहे त्याच्यामध्ये सोडियम आयन्स आणि क्लोराईड आयन्सची संख्या जी आहे ती जास्त असते, म्हणून त्याला प्रीडॉमिनन्स शब्द वापरलेला आहे. व्हाईल द पोटॅशियम आयन इज प्रीडॉमिनंट विदिन द नर्व फायबर, ओके, ऑर इन द इंट्रासेल्युलर फ्लुइड. आता बघा
पेशीच्या बाहेर असणारं जसं एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आहे, तसं ह्या पेशीच्या न्यूरॉनच्या आतमध्ये असणारं फ्लुइड त्याला आपण काय म्हणणार, इंट्रासेल्युलर फ्लुइड. आता ह्या दोन्ही फ्लुइडमध्ये काय फरक आहे, आता आपण बघितलं की बाहेर सोडियम क्लोराईड हे आयन्स जास्त आहेत, परंतु आतमध्ये म्हणजे इंट्रासेल्युलर फ्लुइडमध्ये कोणतं आयनचं प्रमाण जास्त आहे, पोटॅशियम आयनचं. लक्षात आलं. म्हणून बघा हा नर्व सेल मी इथं के दाखवलेलं म्हणजे हा पोटॅशियम आहे. तर आतल्या बाजूला पोटॅशियमची संख्या जास्त आहे, तर पेशीच्या बाहेर सोडियम क्लोराईड आयन्स यांची संख्या जास्त आहे. पोटॅशियम पण आहेत, परंतु सोडियम आणि क्लोराईड आयन हे ECF मध्ये जास्त आहेत. Okay, now see here, this condition of resting nerve is called as polarized state. आता ही आकृतीमध्ये मी जी दाखवली आहे ही पोलराइज्ड स्टेट आहे. पोलराइज्ड स्टेट थोडक्यात तुम्हाला मी सांगते की जेव्हा ही चेतापेशी रेस्टिंग कंडिशनमध्ये आहे तेव्हा तिला पोलराइज्ड स्टेट म्हणायचं. रेस्टिंग कंडिशन म्हणजे काय, अजून या चेतापेशीला कोणतीही चेतना, कोणताही स्टिम्युलस रिसीव केलेला नाही. समजलं. अशा कंडिशनला काय म्हणायचं, पोलराइज्ड स्टेट आहे. तुमच्या लक्षात आलं असेल आता की पोलराइज्ड स्टेटमध्ये सोडियम क्लोराईड आयन्स बाहेर असतात, पोटॅशियम आयन्स आतमध्ये असतात आणि साधारणतः आतमध्ये आणि बाहेर दोन्हीकडे आयनची संख्या ही समान असते. आणि त्या समान असलेल्या संख्येमुळे त्या स्टेटला म्हणायचं रेस्टिंग स्टेट किंवा त्याला म्हणायचं पोलराइज्ड स्टेट. ओके, नाउ नेक्स्ट पॉइंट, देअर इज अन एक्सेस ऑफ सोडियम आयन्स ऑन द आउटर साइड अँड द एक्सेस ऑफ पोटॅशियम आयन्स ऑन द इनसाइड. म्हणजे थोडक्यात पोटॅशियम आयनची संख्या न्यूरॉनच्या आतमध्ये जास्त आहे, तर सोडियम आयनची संख्या नर्व सेलच्या बाहेर जास्त आहे. Some amount of sodium ions and potassium ions is always leaks across the membrane. आता मेम्ब्रेन म्हणजे काय, हे जे पेशी आवरण आहे की नाही नर्व सेलच्या सायटॉनच्या भोवती असणारं पेशी आवरण आहे त्याला न्यूरिलेमा पण म्हणतात, आणि ॲक्झॉनच्या भोवती जे आवरण आहे त्याला पण न्यूरिलेमा म्हणतात. म्हणजेच हा त्याचा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे किंवा सेल मेम्ब्रेन आहे. तर या सेल मेम्ब्रेनमधून ते असं सांगतात की सोडियम आणि पोटॅशियम आयन लीक होऊ शकतात. म्हणजे काही पोटॅशियम आयन न्यूरॉनमधून बाहेर पण येऊ शकतात आणि बाहेरचे सोडियम आयन आतमध्ये पण जाऊ शकतात. लक्षात आलं की तुम्हाला असा एक्सचेंज या ठिकाणी होऊ शकतो. द सोडियम अँड पोटॅशियम पंप इन द मेम्ब्रेन ॲक्टिवली रिस्टोर्स द आयन्स टू देअर ॲप्रोप्रिएट साईड. आता ॲप्रोप्रिएट साईडला सोडियम आयन आणि पोटॅशियम आयन जे आहे ना, तर त्यांची संख्या रिस्टोर करण्याचं काम हे पंप करत असतात. थोडक्यात लक्षात घ्या, हा जो मेम्ब्रेन आहे की नाही, सेल मेम्ब्रेन आहे न्यूरॉनचा, त्याच्यामध्ये दोन पंप आहेत. एक आहे सोडियम पंप आणि दुसरा आहे पोटॅशियम पंप. हे दोन पंप काय काम करतात, तर सोडियम आयनला बाहेरच्या बाजूला म्हणजे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडमध्ये, पोटॅशियम आयनला इंट्रासेल्युलर फ्लुइडमध्ये रिस्टोर करण्याचं काम करतात. म्हणजे दोन्ही आयनची मात्रा, त्याची संख्या व्यवस्थित ठेवण्याचं काम हे दोन पंप करत असतात. लक्षात आलं. नाव अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन अँड इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट द सोडियम आयन इज बीइंग फोर्स्ड आउट अँड द पोटॅशियम आयन इज बीइंग फोर्स्ड इनसाइड द मेम्ब्रेन. या ठिकाणी बघा, अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन अँड इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट, जर यांच्या संख्येमध्ये काही कमी जास्त झालं, सोडियमची संख्या समजा जास्त झाली किंवा नॉर्मल लेवलपेक्षा कमी झाली, किंवा इथं आतमध्ये सुद्धा तसंच काही बदल झाला, पोटॅशियमची संख्या नेहमीपेक्षा कमी झाली किंवा वाढली, तर अशा वेळेस काय केलं जातं, त्या ठिकाणी त्या आयनचं जे आहे ते मूवमेंट होते. कशी, तर सोडियम आयन जे आहेत ते बाहेर पाठवले जातात आणि पोटॅशियमचे आयन्स आहेत ते आतमध्ये घेतले जातात. म्हणजे हे जे सोडियम आयन्स आहेत की नाही, याच्यामध्ये पण काही असतात, तर ते बाहेर पाठवले जातात आणि बाहेरचे पोटॅशियम आयन आतमध्ये जर कमी झाले तर ते बाहेरून आतमध्ये पाठवले जातात. तर अशा प्रकारे हे जे कार्य केलं जातं याला म्हटलेलं आहे सोडियम पंप ऑर पोटॅशियम सोडियम एक्सचेंज पंप. ओके, अँड धिस प्रोसेस is called as active process because it requires the ATP energy. Okay student, now the next one, the difference in the distribution of the sodium ion and the potassium ion on the two
two sides of that membrane, no doubt the membrane of the nerve fiber, it produces the potential difference of -50 to -100 millivolts. आता बघा, the difference in the distribution of potassium ion आणि sodium ion on the two sides of the membrane. म्हणजे बघा आता सोडियम आयन मेम्ब्रेनच्या बाहेर, पोटॅशियम आयन मेम्ब्रेनच्या आतमध्ये, यांचं जे वितरण झालेलं आहे, हे जे वाटप झालेलं आहे त्याच्यामध्ये फरक आहे. त्याच्यामध्ये फरक आहे आणि या फरकामुळे त्या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स तयार होतो त्या मेम्ब्रेनजवळ. तो पोटेन्शियल डिफरन्स किती असतो तर -50 ते -100 मिलीव्होल्टच्या दरम्यान असतो. आणि हा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे विच इज सीन इन द रेस्टिंग नर्व. आता मी सांगितलं तुम्हाला, रेस्टिंग नर्व म्हणजे जी पोलराइज्ड कंडिशनमध्ये असणारी जे नर्व आहे, and that potential difference it is also called as resting potential and it is -70 millivolts. जेव्हा नर्व सेल, चेतापेशी कोणताही स्टिम्युलस प्राप्त केलेला नाही त्या कंडिशनमध्ये त्या नर्व सेलचा जो पोटेन्शियल आहे तो असतो 70 मिलीव्होल्ट एवढा असतो. म्हणजे 50 ते 100च्या दरम्यान आहे की नाही, तर रेस्टिंगमध्ये तो -70 मिलीव्होल्ट्स एवढा त्या ठिकाणी असतो. ओके, the negatively charged proteins, ions and the nucleic acid, that is DNA and RNA, हे सुद्धा निगेटिव्हली चार्ज असतात. प्रोटीन आयन सुद्धा निगेटिव्हली चार्ज आहेत. दे आर प्रेझेंट इनसाइड द सेल. हो का, आता या ठिकाणी जेव्हा सेल शब्द वापरतो ना, तेव्हा नेहमी लक्षात घ्या, सेल म्हणताना नर्व सेलच डोळ्यासमोर आणायची, कारण आपण नर्वस सिस्टम शिकत आहोत, बरोबर आहे. सो इनसाइड द सेल मेक द ओव्हरऑल चार्ज निगेटिव्ह ऑन द इनसाइड. आता ही जी सेल आहे, सेलच्या आतमध्ये काय काय निगेटिव्ह आहे, प्रोटीन्स आयन्स निगेटिव्ह आहेत, न्यूक्लिक ॲसिड निगेटिव्ह आहे, म्हणजे आतमध्ये निगेटिव्ह चार्ज जास्त आहे. म्हणून इंट्रासेल्युलर फ्लुइड हा कोणत्या चार्जचा आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. म्हणजे आतमध्ये मी इथे निगेटिव्ह लिहिले पहा, हा निगेटिव्ह चार्ज पेशीच्या आतमध्ये आहे. तर इथे आउटसाईड जे आहे ना, सो द पॉझिटिव्ह चार्ज इज ऑन द आउटसाईड. आता जो एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड, पेशीच्या बाहेर जे काही द्रवपदार्थ आहे त्याच्यामध्ये सोडियम आयन्स, हे पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आहेत की नाही, याची संख्या जास्त आहे. म्हणून बाहेरचं फ्लुइड कसं आहे, पॉझिटिव्ह आहे, आणि आतलं फ्लुइड कसं आहे, निगेटिव्ह आहे. तुमच्या लक्षात आलं का, यालाच आपण पोलॅरिटी म्हणतो है ना. दोन पोल झाले की नाही, एक झाला पॉझिटिव्ह, एक झाला निगेटिव्ह. ही पोलराइज्ड कंडिशन आहे, हिलाच आपण रेस्टिंग कंडिशन म्हणणार, किंवा -70 असणार आहे रेस्टिंग पोटेन्शियल या कंडिशनमध्ये आपल्याला बघायला मिळतं. ओके, द नर्व मेम्ब्रेन. आता हा जो मेम्ब्रेन आहे, हा नर्व मेम्ब्रेन आहे. दिस नर्व मेम्ब्रेन हॅज लिकेज चॅनेल्स. तुम्हाला सांगितलं, लीक होणे म्हणजे आतले पोटॅशियम बाहेर येणे किंवा बाहेरचे सोडियम आतमध्ये जाणे, हे लिकेज चॅनेलच्या द्वारे होत असतं. सो दिस नर्व मेम्ब्रेन्स दे हॅव लिकेज चॅनेल्स अँड मेनी गेटेड चॅनेल्स. ओके, कशासाठी, फॉर द सोडियम आयन्स अँड पोटॅशियम आयन्स, अँड दीज चॅनेल्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज व्होल्टेज गेटेड चॅनेल्स. तर हे जे नर्व मेम्ब्रेन्स आहेत, ओके, किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणा, सेल मेम्ब्रेन म्हणा, त्याच्यामध्ये हे दोन प्रकारचे जे गेट्स आहेत त्याला व्होल्टेज गेटेड चॅनेल्स असं म्हटलेलं आहे, की ज्याच्याद्वारे याची वाहतूक होते, सोडियम आयनची आणि पोटॅशियम आयनची वाहतूक होत असते. द सोडियम आयन्स और पोटॅशियम आयन गेटेड चॅनेल्स दे आर सेपरेट. सोडियम आयनचा चॅनेल वेगळा आहे आणि पोटॅशियम आयनचा चॅनेल वेगळा आहे. सो द ट्रान्सपोर्ट ऑफ दीज आयन्स ऑल्सो इज डन सेपरेटली. सोडियम आयनचं वेगळा ट्रान्सपोर्ट होतो आणि पोटॅशियम आयनचं सुद्धा वेगळा होतो. सो ड्युरिंग द रेस्टिंग पोटेन्शियल बोथ दीज गेट्स आर क्लोज्ड. जेव्हा ही पेशी रेस्टिंग पोटेन्शियलमध्ये आहे, हे सगळे गेट बंद आहेत. हे जे न्यूरल मेम्ब्रेन्स आहे ना, किंवा नर्व मेम्ब्रेन आहे, हे सगळे गेट बंद आहेत. म्हणजे बाहेरचे सोडियम आतमध्ये येणार नाही, आतले पोटॅशियम बाहेर जाणार नाही, काहीच बदल होणार नाही. रेस्टिंग कंडिशन आहे, विरामावस्था आहे. या ठिकाणी पेशी कोणतीही ट्रान्सपोर्ट आपल्याला दाखवणार नाही. सो द गेट्स आर क्लोज ड्युरिंग द रेस्टिंग पोटेन्शियल अँड द मेम्ब्रेन रेस्टिंग पोटेन्शियल इट इज मेंटेन. आता आपण बघितलं मेम्ब्रेन रेस्टिंग पोटेन्शियल किती आहे, -70 मिलीव्होल्ट्स. तर हे मेंटेन केलं जातं, राखलं जातं पोटेन्शियल कंडिशनमध्ये. ओके स्टुडंट, नाउ विल सी
the generation of the nerve impulse, how the nerve impulse is generated. So two steps are there during the generation of the nerve impulse. पहिली स्टेप आहे डिपोलरायझेशन आणि दुसरी स्टेप आहे रिपोलरायझेशन. ओके, आपण ही वरची जी स्टेप पाहिली ही आहे पोलराइज स्टेट आहे ना. आता डिपोलरायझेशन आणि रिपोलरायझेशन काय आपल्याला बघायचं आहे. सो एनी चेंज ऑर एनी डिस्टर्बन्स टू द मेम्ब्रेन विल कॉज सोडियम आयन to enter into the membrane and lowers the potential difference. किती लो होतो तो, लेस दॅन -70 मिलीव्होल्ट. आता मी तुम्हाला सांगितलं की जी काही चेतापेशी आहे त्या चेतापेशीच्या बाहेर जेव्हा एखादा बदल घडतो, एखादा चेंज होतो, काही डिस्टर्बन्स होतं, म्हणजेच थोडक्यात एखादा चेतना, एखादा स्टिम्युलस या चेतापेशीला मिळतो, त्यावेळेस या ठिकाणी थोडासा बदल होतो. पहिला बदल काय होतो की बाहेर ECFमध्ये असणारे सोडियम आयन्स आतमध्ये यायला सुरुवात होते. बरोबर आहे. आता जेव्हा सोडियम आयन बाहेरून आतमध्ये येतात, न्यूरॉनमध्ये, नर्व सेलमध्ये येतात, तेव्हा पहिला बदल होतो की पोटेन्शियल डिफरन्स जो आहे हा लो होतो, -70पेक्षा तो कमी होतो. -70 मिलीव्होल्ट्सपेक्षा पोटेन्शियल जे होते ते कमी होतं. पहिला बदल आहे. नाव धिस मेक्स द मेम्ब्रेन मोर परमिएबल टू सोडियम आयन्स. आता हे सोडियम आयन्सला आतमध्ये यायचं आहे. हा जो नर्व मेम्ब्रेन आहे की नाही, हा जास्त परमिएबल होतो, जास्त पारदर्शक होतो, की जेणेकरून बाहेरचे सोडियम आयन्स आतमध्ये प्रवेश करतात. ओके, सो देअर विल बी द रॅपिड इनफ्लक्स ऑफ सोडियम. रॅपिड फास्ट असा इनफ्लक्स म्हणजे आतमध्ये येणार त्याचा लोंढा, कशाचा, सोडियम आयनचा. तर सोडियम आयन बाहेरून खूप फास्ट आतमध्ये प्रवेश करतात. हा पहिला बदल झाला की जेव्हा एखादा स्टिम्युलस त्या चेतापेशीला प्राप्त होतो. नंतर द व्होल्टेज गेटेड सोडियम आयन अँड पोटॅशियम आयन चॅनेल्स दे कॅन चेंज द पोटेन्शियल डिफरन्स. बरोबर, त्यांचा पण पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो चेंज होतो ऑफ द मेम्ब्रेन ॲज पर द स्टिम्युलस. तर स्टिम्युलसवर ते अवलंबून आहे या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स हा किती प्रमाणात होणार आहे. बरोबर आहे. द गेट्स ऑपरेट सेपरेटली. तुम्हाला मी आता सांगितलं सोडियम गेट वेगळा, पोटॅशियम गेट वेगळा, आणि त्या दोघांचं ऑपरेशन सेपरेट होतं. ठीक आहे. अँड दे आर सेल्फ क्लोजिंग. हे जे इथे गेट आहेत ना, सोडियम गेट ओपन झालं की सोडियम आतमध्ये जातो, पोटॅशियम गेट उघडलं की पोटॅशियम बाहेर जातो, आणि दे आर सेल्फ क्लोजिंग म्हणजे ते स्वतःच ओपन पण होतात आणि क्लोज पण होतात. ड्युरिंग द रेस्टिंग पोटेन्शियल बोथ द गेट्स आर क्लोज. जेव्हा सेल रेस्टिंग कंडिशनमध्ये आहे, रेस्टिंग पोटेन्शियलमध्ये आहे, तेव्हा दोन्ही गेट काय असतात, बंद असतात. अँड ड्युरिंग डिपोलरायझेशन, जेव्हा त्या चेतापेशीला एखादी संवेदना प्राप्त होते त्यावेळेस तिचं डिपोलरायझेशन होतं त्या पेशीचं. ओके, सो ड्युरिंग डिपोलरायझेशन द सोडियम आयन गेट्स ओपन बट नॉट द पोटॅशियम आयन गेट. तर सर्वात आधी बघा सोडियम आयन आतमध्ये येणार आहेत ना, म्हणून आधी सोडियम गेट ओपन होतात, त्यावेळेस पोटॅशियम गेट बंदच आहेत. पोटॅशियम गेट बंद आहे. सो धिस कॉजेस द सोडियम आयन टू रश इन टू द एक्झॉन. हा सोडियम आयन एक्झॉनमध्ये आले की नाही, आतमध्ये एक्झॉनमध्ये यायला लागले, अँड ब्रिंग अबाउट द डिपोलरायझेशन. तर डिपोलरायझेशन केव्हा होतं, जेव्हा मग सोडियम आयन आतमध्ये येतात, ह्या एक्झॉनमध्ये येतात through these gates present in the neural membrane. Okay, thus it causes the depolarization as well as the opposite polarity. आता opposite polarity काय आहे बघा, समजा हा नर्व फायबर आहे किंवा एक्झॉन आहे. बरोबर आहे. तर सुरुवातीला काय असतं, पेशीच्या आतमध्ये निगेटिव्ह कंडिशन आहे. मी मगाशी सांगितलं इथं प्रोटीन आयन्स आहेत, DNA RNA आहे, ते निगेटिव्हली चार्ज आहे. म्हणजे नर्व फायबरचा इन्नर साईड निगेटिव्ह होती आणि बाहेर सोडियम आयन असल्यामुळे बाहेर काय आहे, पॉझिटिव्ह कंडिशन होती. ही रेस्टिंग पोटेन्शियलची कंडिशन होती. पण जेव्हा चेतना मिळाली ह्या नर्व सेलला, नर्व फायबरला, तेव्हा बघा उलटी कंडिशन झाली. आता बाहेर निगेटिव्ह चार्ज आलेला आहे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडमध्ये आणि आतमध्ये पॉझिटिव्ह आलेलं आहे. उलटी कंडिशन आहे ना, मग याला अपोजिट पोलॅरिटी म्हटलेलं आहे. बघा ह्या दोन्ही आकृतीकडे, इथं आधी पॉझिटिव्ह चार्ज बाहेर होता, इथे आता आतमध्ये आलेला आहे. इथे आतमध्ये निगेटिव्ह चार्ज होता, आता इथे आतमध्ये पॉझिटिव्ह चार्ज आलेला. आता कशामुळे तुम्ही तर्क लावू शकता की सोडियम आयन पॉझिटिव्ह चार्ज आहे की नाही, आता बाहेरचे सोडियम जर आतमध्ये आले तर निगेटिव्हची संख्या कमी होत जाईल आणि पॉझिटिव्हची संख्या वाढत जाईल ना, म्हणून आतमध्ये आता पॉझिटिव्ह सोडियम आयन जास्त झाल्यामुळे आतलं जे मीडियम आहे ते पॉझिटिव्हली चार्ज झालेलं आहे, इट बिकम्स इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, आणि बाहेर
सोडियम पॉझिटिव्ह आयनची संख्या बाहेर कमी झाली ना, म्हणून बाहेरचं इसी काय झालेलं आता इलेक्ट्रोनिगेटिव्ह झालेलं आहे. यालाच म्हणायचं डिपोलरायझेशन. ओके स्टुडंट. नेक्स्ट वन अबाउट द रिपोलरायझेशन. सी हिअर द चेंज इन द पोलॅरिटी. बरोबर आहे, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह होणे आणि निगेटिव्ह जिथं होते तिथं पॉझिटिव्ह होणे, हा चेंज आहे पोलॅरिटीमधला. दिस change in the polarity from the depolarized condition back to the original state. आता ओरिजिनल स्टेट काय होती? हां, पोलराइज स्टेट होती ना, बरोबर आहे. आता इथं डिपोलरायझेशन झालेलं. ओरिजिनल त्या ठिकाणी पोलराइज कंडिशन होती, तर ती कंडिशन पुन्हा आणणे म्हणून त्याला म्हटलेले रिपोलरायझेशन. री म्हणजे काय? पुन्हा. हां, आता या ठिकाणी बघा सिक्वेन्स कशी आहे, आधी पोलरायझेशन, नंतर डिपोलरायझेशन, पुन्हा रिपोलरायझेशन. आलं लक्षात? तर अशा प्रकारे द ओरिजिनल स्टेट इट इज डन बाय द प्रोसेस ऑफ रिपोलरायझेशन. ओके, इट ऑकर्स आफ्टर अ शॉर्ट इंटरव्हल कॉल्ड ॲज रिफ्रॅक्टरी पिरियड. कालच्या तासात आपण बघितलेले रिफ्रॅक्टरी पिरियड काय आहे. हां, छोटासा जो मिली सेकंड्समध्ये आहे, त्या इंटरव्हलमध्ये ही घटना जी आहे ती रिपोलरायझेशनची घडत असते. द लार्ज नंबर ऑफ सोडियम आयन्स ऑन द इनसाइड. आता सोडियम आयन्स आतमध्ये आली ना, मग त्याची संख्या जास्त झाली आतमध्ये. आता एक्झॉनमध्ये जास्त संख्या झालेली आहे. इट कॉजेस अ ड्रॉप होणे म्हणजे डिक्रीज होणे इन द परमिएबिलिटी ऑफ द मेम्ब्रेन. आता जास्त सोडियम आयन आतमध्ये झाले की आता हळूहळू काय झाली, परमिएबिलिटी न्यूरल मेम्ब्रेनची कमी झाली. कोणासाठी? सोडियम आयनसाठी. म्हणजे सोडियम आयन आतमध्ये घेणं थांबवलं जातं अँड इट मेक दॅट न्यूरल मेम्ब्रेन permeable to potassium ion by opening the potassium ion voltage gates. Okay, and slowly closing the sodium gate. आता सोडियमची संख्या जास्त झाल्यानंतर सोडियम गेट बंद होतात. सोडियमसाठी त्याची परमिएबिलिटी त्या न्यूरल मेम्ब्रेनची कमी होते आणि पोटॅशियम आयनसाठी ते चॅनेल्स जे आहेत, ते गेट्स आहेत ना, ते उघडले जातात. ओके, नाव द पोटॅशियम आयन पासेस आउट. बघा आता सोडियम आतमध्ये आला एक्झॉनमध्ये, पोटॅशियम बाहेर चालला त्या गेटमधून. सो पोटॅशियम आयन पासेस आउट व्हेरी रॅपिडली. त्याची स्पीड जास्त आहे सोडियमपेक्षा. इट पासेस आउट रॅपिडली ॲज कम्पेअर टू द स्लो एंट्री ऑफ सोडियम आयन. सोडियम आयनची एंट्री एक्झॉनमध्ये स्लो होत असते पोटॅशियमपेक्षा. सो इन दिस पिरियड सोडियम आयन गेट्स क्लोज. आता सोडियम भरपूर झाले एक्झॉनमध्ये, ते गेट बंद झाले आणि पोटॅशियम आयनचे गेट्स ना ते काय झाले, ओपन झाले. नाव सोडियम अँड पोटॅशियम पंप्स दे बिकम ऑपरेशनल. अशा प्रकारे दोन्ही पंपचं कार्य त्या ठिकाणी चालू झालेलं आहे. दिस प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग द वेव ऑफ स्टिम्युलेशन. आता ही जी लाट या ठिकाणी तयार झालेली आहे ना, तर या लाटेला म्हणायचं वेव ऑफ स्टिम्युलेशन, म्हणजे चेतनेची लाट आहे. ओके, आणि त्या लाटेमुळे काय तयार त्या ठिकाणी निर्माण झालेले डिपोलरायझेशन. सो दिस वेव ऑफ स्टिम्युलेशन कॉजेस द डिपोलरायझेशन. आफ्टर डिपोलरायझेशन अगेन देअर इज रिपोलरायझेशन. लक्षात आलं तुम्हाला? दस दिस प्रोसेस इज रिपीटेड कंटिन्युअसली. म्हणजे पोलरायझेशन, डिपोलरायझेशन, रिपोलरायझेशन, पुन्हा पुन्हा ह्या घटना घडत असतात. दॅट इज कॉल्ड ॲज इट ऑकर्स रिपीटेडली कंटिन्युअसली अप टू द एंड ऑफ द एक्झॉन टर्मिनल. ॲक्झॉनचं जे शेवटचं टोक आहे, ज्याला ॲक्झॉनल नॉब असतात, तिथपर्यंत ही प्रोसेस सातत्याने चालू असते. इन मेड्युलेटेड नर्व्स मायलिन शीथ प्रिव्हेंट्स द फ्लो ऑफ आयन्स बिटवीन द एक्झोप्लाझम अँड ECF पार्ट. या ठिकाणी डायग्राममध्ये दाखवतो तुम्हाला. काल आपण बघितलं बघा, मायलिन शीथ आहे, हा निळ्या रंगाचा बाहेर दाखवलेला हा मायलिन शीथ आहे. तर ज्या नर्व सेलला मायलिन शीथ आहे त्याला आपण मायलिनेटेड नर्व फायबर म्हणतो किंवा मेड्युलेटेड नर्व फायबर म्हणतो. तर या ठिकाणी बघा, ह्या मायलिनेटेड नर्वमध्ये किंवा काय होतं, ही जी मायलिन शीथ आहे ना, तर या मायलिन शीथमुळे जे आयन्स आहेत ना, जे सोडियम आयन्स आतमध्ये जाऊ शकत नाहीत आणि पोटॅशियम आयन ह्या एक्झॉनमधून बाहेर जाऊ शकत नाही. मग मला सांगा, पोटॅशियम आयन बाहेरून आतमध्ये येण्यासाठी किंवा आतले पोटॅशियम बाहेर जाण्यासाठी कोणती जागा रिकामी? फक्त तर ह्या दोन मायलिन शीथी ना, हे दोन मायलिन शीथच्या मध्ये जो गॅप दिसला, हा जो गॅप आहे की नाही, या गॅपला आपण म्हणतो नोड ऑफ रॅनवियर. तर एवढीशी जी छोटीशी जागा आहे की नाही, तर याच जागेतून पोटॅशियम आयन, इथले पोटॅशियम आयन बाहेर येतील आणि बाहेरचे सोडियम आयन आतमध्ये जातील.
आलं लक्षात तुम्हाला? बाहेर म्हणजे कोण आहे? ECF. तर ओनली इन द नोड ऑफ रॅनव्हियर सच टाईप ऑफ द फ्लो ऑफ आयन टेक्स प्लेस. समजलं तुम्हाला? आता हा जो एक्झोप्लाझम आहे ना, तर एक्झॉनच्या आतमध्ये जसं सेलच्या आतमध्ये सायटोप्लाझम असतो ना, तसं एक्झॉनच्या आतमध्ये काय आहे? एक्झोप्लाझम आहे आणि बाहेर ECF आहे. लक्षात ठेवायचं. ओके. नाउ सी हिअर द ट्रान्सपोर्ट पंप अँड द गेटेड चॅनेल्स, जे सोडियमचे चॅनेल्स आणि पोटॅशियमचे चॅनेल्स, दे कॅन ऑपरेट ओनली इन द रिजन ऑफ नोड्स ऑफ रॅनव्हियर. आता बघा, हा जो गॅप मी सांगितला नोड ऑफ रॅनव्हियर, एवढ्याच जागेमध्ये सोडियम पंप आणि पोटॅशियम पंप काम करतात ह्या गॅपमध्ये. बाकी जिथं जिथं मायलिन शीथ आहे तिथं कोणत्याही प्रकारचं आयनचं एक्सचेंज होत नाही. ओके. हिअर इन द रिजन ऑफ नोड ऑफ रॅनव्हियर ॲक्च्युली द मायलिन शीथ इज अब्सेंट. म्हणून त्या ठिकाणी फक्त आयनचं एक्सचेंज होतो. द ॲक्शन पोटेन्शियल कॅनॉट ट्रॅव्हल ॲज अ वेव्ह, इट हॅज टू जम्प फ्रॉम नोड टू नोड. आता या आकृतीमध्ये बघा, ही सायटॉन आहे. सायटॉनला इथं चेतना मिळाली डेंड्रॉसला. ती चेतना डेंड्रॉसमधून सायटॉनमध्ये आली. सायटॉनमधून ही चेतना एक्झॉनमध्ये आलेली आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी काय होतं बघा, इथे ती चेतना इथून हा जो मेम्ब्रेन आहे की नाही, ह्या मेम्ब्रेनमधून जाताना त्याला मायलिन शीथ जी आहे ना, इथून जाता येत नाही. ती चेतना काय होते? समज चेतना इथे आली ना, इथून जम्प होऊन या नोड ऑफ रॅनव्हियरमध्ये ती चेतना येते. इम्पल्स ज्याला म्हटलेलं आहे किंवा ते वेव्ह म्हटलेले आपण, इथून ती जम्प करून पुन्हा इथे येते. आता मी ॲक्च्युली आकृतीमध्ये एकच नोड ऑफ रॅनव्हियर दाखवलेलं आहे, कारण मी 2 मायलिन शीथ दाखवले. असे अनेक मायलिन शीथ असतील की नाही एका रेषेमध्ये, मग एका नोड ऑफ रॅनव्हियरवरून जम्प करून ती चेतना दुसऱ्या नोडमध्ये जाते. दुसऱ्या नोडमधून तिसऱ्या नोडमध्ये जाईल. तिसऱ्या नोडमधून चौथ्या नोडमध्ये जाईल. म्हणजे जम्पिंग ॲक्शन होते की नाही. म्हणजे इथं फास्ट जी आहे ती इम्पल्स ट्रान्सपोर्ट केली जाते किंवा त्या ठिकाणी त्याचा फ्लो होतो. लक्षात मला? सो दिस जम्पिंग मुवमेंट ऑफ दॅट ॲक्शन पोटेन्शियल लाईक अ वेव्ह, जशी लाट आहे की नाही, एखादी लाट वाहते त्याप्रमाणे ही जी जम्पिंग ॲक्शन होते ना, या प्रोसेसला म्हटलेलं आहे साल्टेटरी कंडक्शन. हे जे कंडक्शन आहे ना, हे कंडक्शन कोणत्या पेशीत पाहायला मिळेल आपल्याला? फक्त मेड्युलेटेड नर्व फायबरमध्ये. फक्त मेड्युलेटेड नर्व फायबरमध्ये जम्पिंग ॲक्शनच्याद्वारे आपल्याला साल्टेटरी कंडक्शन ऑफ द वेव्ह बघायला मिळतं. इट इज ॲट द रेट ऑफ 120 मीटर पर सेकंद. बघा, एका सेकंदात 120 मीटर एवढा प्रवास हा इम्पल्सचा या ठिकाणी होत असतो. ओके. सो इट इज फास्टर दॅन द कंटिन्युअस कंडक्शन इन द नॉन मेड्युलेटेड फायबर. आता ही आकृती नॉन मेड्युलेटेड फायबरची, या दोन्हीमध्ये फरक बघू शकता. हा जो मायलिन शीथ मी इथं दाखवलेला, हा इथं आहे का? इथं नाही आहे. इथं ॲक्झॉनच्या भोवती फक्त न्यूरल मेम्ब्रेन आहे किंवा न्यूरिलेम आहे. मग यावेळेस काय होतं, हा जो स्टिम्युलस आला त्याचं रूपांतर इम्पल्समध्ये झालं. ही इम्पल्स आहे ना, डायरेक्ट एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अखंडित वाहून नेली जाते. हा इम्पल्स कसा अखंडित वाहून नेला गेला, इथं तसं नाही. इथं तो जम्प करत एका नोडवरून दुसऱ्या नोडवर हा जम्प करत आला. इथं तसं नाही. इथं कंटिन्युअस फ्लो आहे लाईक अ वेव्ह, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत. परंतु याची स्पीड कशी आहे? स्लो आहे. लक्षात तुम्हाला? सो इन नॉन मेड्युलेटेड नर्व फायबर द कंडक्शन ऑफ द इम्पल्स इज स्लो and here conduction is very fast. Okay student, so here we complete the transmission of the nerve impulse. Okay students, goodbye.